श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? आशा करते की सर्व छानच असाल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, व्हिडिओमध्ये देवघराबाबतीत काही नियम किंवा टिप्स मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. बघा, देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते. तर बघा, आपल्याला देवघराबद्दल काही नियम पाळायचे असतात. ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहेत. आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवतांबाबत काही चुका घडत असतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो, देवघर देखील देवांचे घर आहे. मग याबाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. तर बघा, आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे देवघर. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणेच असले पाहिजे. त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती, जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पूजा नेहमी सकाळी लवकर करावी. देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत. त्यानंतर बघा, गंध, धूप, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावेत. देवघराच्या सजावटीचे सामान हे तिथेच राहील याचीही नीट विचार करावा. देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे. देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे ही कधीही पश्चिम दिशेलाच असावीत. शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे. तुमच्या घरात जर टाक असतील तर ते पंचधातूंचे असावे. शंकराच्या फोटोंची किंवा मूर्तीची पूजा शक्यतो करू नये. शनीची मूर्ती, शनीचे यंत्र घरामध्ये पूजू नये. मारुतीचा फोटो कधीही देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. गुरु आणि शिष्याने एकाच वेळी देवघरात पूजा करू नये. यंत्र असल्यास ते कधीही उभे मांडू नयेत, नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा 3 मूर्ती अथवा फोटो देवघरामध्ये ठेवू नयेत. मूर्ती एकमेकांसमोर तोंड करून असतील तर त्यात बदल करावा. मूर्तींची तोंड कधीही एकमेकांसमोर असू नये. मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात. भिंतीपासून किमान 1 इंच लांब मूर्ती असाव्यात. भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेवू नये. देवघरातील प्रकाश आणि दिवे समई या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असाव्यात. तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम किंवा मूर्ती कधीही देवघरामध्ये ठेवू नये. पूजाघरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्यावी. पूजाघर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे. देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनगृह, मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही योग्य नाही. शयनगृहात पूजेचे घर बांधण्यास खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जाता कामा नये.
देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे लाकडी कपाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा। देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे। देवघरात धूळ साचता कामा नये, तसेच देवघरामध्ये धूप अगरबत्तीची राख साचता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्या देवघरात कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते। ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो। म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी उजव्या सोंडेचा गणपती हा ठेवू नये, तर डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा। देवघरामध्ये नंदी आणि नागासहित एकत्र शंकराची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे। ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात। आपल्याला आपली कुलदेवता व कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे। जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागेल। तसेच आपल्या घरामध्ये कुलदैवत यांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। बांगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवतांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये। देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात। आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते, तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचे असते। देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात। ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते। देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो। आपण देवघरात जी समई लावतो किंवा निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये। तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा। समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही, हे लक्षात ठेवा। समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात, एक तर 2 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी देखील चालेल। देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा। देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, आपण त्यांना शरण गेलेलो असतो। आपण देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये जे स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना ते शांततेने केलेले कधीही चांगले। देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा। स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा। देवघराच्या कधीही आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे फोटो लावू नयेत। नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये। त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत। तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत। मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते। त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते, म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये। कोणीही भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवतांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही। ती सर्व सेवा त्यांचे जे देव आहेत त्यांना लागू पडते। बघा, अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपण देवघरांच्या बाबतीत पाळलेच पाहिजेत। असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते। आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात। घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो। आपल्या घरात देवांचा वास असतो। देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे। हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे असेच प्रोत्साहन मला राहू द्या। चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते। असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।